हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूबच्या रेग्युलर लेक्चर सिरीजमध्ये जॉग्राफी ऑप्शनल वैकल्पिक विषय मराठी आणि इंग्लिश याचा सिलेबस डिकोडिंग केला. त्या सिलेबस डिकोडिंगमध्ये जर तुम्ही जॉग्राफीचा सिलेबस बघितला तो खूप क्लिअर कट डिफाईन सिलेबस आहे. पेपर 1 मध्ये आपल्याला 10 पॉईंट दिसतात, पेपर 2 मध्ये आपल्याला 10 पॉईंट दिसतात. बरोबर. पेपर 1 मध्ये 2 महत्वाचे पार्ट्स आहे. पहिला पार्ट जो आहे दॅट इज फिजिकल जॉग्राफी, याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो. पुढचा पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो ह्युमन जॉग्राफी, दॅट इज मानवी भूगोल. आणि पेपर 2 मध्ये हा क्लिअर कट हा फक्त इंडियाशी रिलेटेड आहे, दॅट इज इंडियन जॉग्राफी. मित्रांनो, पेपर 1 मधला जो पहिला पार्ट आहे प्राकृतिक भूगोल, त्याचे 5 कंपोनंट, त्यातला पहिला कंपोनंट जो आहे त्याला आपण म्हणतो जिओमॉर्फॉलॉजी, दॅट इज भूरूपशास्त्र. भूरूपशास्त्रामध्ये आपण वेगवेगळे भूरूपाची स्टडी करतो की हे भूरूपाची उत्पत्ती कशी झाली, आपल्या पृथ्वीचे अंतरंग कसे आहे, पृथ्वीवरती जे अंतर्गत आणि बहिर्गत बले फोर्सेस ऍक्ट करतात याबद्दल आपण स्टडी करतो. आणि त्याचे जे असोसिएटेड लँडफॉर्म्स आणि त्यात नवीन नवीन ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत हे आपण भूरूपशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करतो. बरोबर. पुढचा जो पार्ट आहे प्राकृतिक भूगोलाचा दॅट इज क्लायमेटॉलॉजी, म्हणजेच हवामानशास्त्र. याच्यामध्ये आपण काय करतो, हवेचं स्वरूप कसं आहे, हवेचं नेचर कसं आहे त्याच्याबद्दल आपण स्टडी करतो. राईट. त्यामध्ये आपण वेगवेगळे विंड्स असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला विंडचे बेल्ट्स कसे पूर्ण अर्थवरती डेव्हलप झालेले आहेत, परत सायक्लोन्स कसे येतात, चक्रीवादळे कसे येतात, ते कसे तयार होतात, ह्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करतो. तिसरा जो पार्ट आहे या प्राकृतिक भूगोलाचा त्याला म्हणतो आपण ओशनोग्राफी, दॅट इज सागर विज्ञान. याच्यामध्ये आपण ओशनच्या बॉटम रिलीफची स्टडी करतो की वेगवेगळ्या टाईपचे ओशन्स, पॅसिफिक ओशन असो, अटलांटिक ओशन असो, त्याच्यामध्ये कुठले लँडफॉर्म्स बनतात, मग ओशनचं पाणी कसं असतं, गरम पाण्याचा प्रवाह कसा असतो, थंड पाण्याचा प्रवाह कसा असतो, ओशनमध्ये वेगवेगळे सॉल्ट कसे तयार होतात, त्याचं बजेट कसं, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन कसं, या सगळ्या गोष्टी आपण त्या सागर विज्ञान या पार्टमध्ये आपण डिस्कस करतो. चौथा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो बायोजिओग्राफी, भूजीवशास्त्र विज्ञान. याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली काय स्टडी करायचं द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड एबायोटिक कंपोनंट. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार की मग माती कशी तयार होते, मातीचे स्वरूप कसे, मातीच्या बनण्याच्या फेजेस कशा, सॉइलचं इरोजन कसं होतं, सॉइल डिग्रेड कशामुळे होत आलेली आहे, सॉइलचं कन्झर्वेशन कसं करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या मेथड्स आपण यूज करायला पाहिजे, या गोष्टीचा आपण अभ्यास करतो. आणि शेवटचा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, दॅट इज द 5th पॉईंट ऑफ फिजिकल जॉग्राफी, ज्याला आपण पर्यावरण भूगोल म्हणतो. मित्रांनो, या पॉईंटमध्ये आपल्याला पर्यावरणाशी संबंधित जेवढ्या समस्या आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो, पर्यावरणाचा विकास आपण कसा करावा, पर्यावरणाच्या असोसिएटेड पॉलिसीज कुठल्या आहे, कुठले लॉज आहे, कन्झर्वेशन मेथड्स कुठल्या आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण त्यामध्ये अभ्यास करतो. सो मित्रांनो, जॉग्राफी हा असा ऑप्शन आहे की त्यात क्लिअर कट डिव्हिजन आपल्याला सिस्टमॅटिक डिव्हिजन सिलेबसमध्ये दिसेल. आणि जर आपला एक प्रॉपर अप्रोच असेल, प्रॉपर वे असेल अभ्यासाचा, प्रॉपर गायडन्स आपल्याला असेल, तर नक्कीच आपण या ऑप्शनमध्ये खूप चांगला स्कोर करू शकतो. तुम्ही सगळ्यांनी आपल्या युट्यूबचं रेग्युलर व्हिडिओ लेक्चर सिरीज जरूर बघावी आपल्या चॅनलवरती, देवा अकॅडमीवरती. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.